नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट एक शेतकरी सहभागी संस्थेचा प्रतिनिधी राहुल पताळे। तर आपण बघणार आहे जरबेरा लागवड संपूर्ण व्यवस्थापन। आपण भाग 1 मध्ये बघितलेला आहे लोकप्रिय जरबेच्या जाती। आता आपण भाग 2 मध्ये बघणार आहे जसं की त्याचं जरबेरा पिकाचं पाणी व्यवस्थापन आणि त्याचं तण नियंत्रण। त्यानंतर नेक्स्ट बघणार आहे आपण जरबेरा पिकामधील किडी कोणत्या आहेत त्यावरील उपाय। त्यानंतर 3rd नंबर बघणार आपण जरबेरा पिकातील रोग आणि त्याचे उपाय। त्यानंतर बघणार आहे काढणी व काढणी नियोजन। त्यानंतर बघणार आहे आपण उत्पादन आणि पॅकेजिंग। त्याच्यानंतर आपण नंतर बघणार आहे त्याच्या बाजारपेठा कुठे आहेत। नेक्स्ट बघणार आहे आपण फुलांचं म्हणजे टिकवण्याचे उपाय कोणते आहेत व कसे उपाय करायचे। त्यानंतर बघणार आपण जरबेरा फुलशेतीमध्ये येणारे आव्हाने आणि नेक्स्ट बघणार आहे आपण जरबेरा फुलशेतीचे म्हणजे कमाईचे गणित। अशा प्रकारे आपले नियोजन जे आहे सर्व गोष्टीचं आपण जरबेरा पिकामध्ये बघणार आहे। त्यानंतर नेक्स्ट येणार पाणी व्यवस्थापन व तण नियंत्रण। तर आता आपण नेक्स्ट बघणार आहे पाणी व्यवस्थापन व तण नियंत्रण। तर पाणी व्यवस्थापन जर म्हटलं तर जरबेरा पिकाला काही वेळाने खुल्या सिंचनाची सुद्धा त्याला आवश्यकता असते। उन्हाळ्यात 5 दिवसाच्या अंतराने आणि हिवाळ्यात जे आहे तर ते 10 दिवसाच्या अंतराने त्याला पाणी द्यावे। जमीन जास्ती ओलसर ठेवू नये। जर ठुल्यास यामुळे जमिनीतील बुरशीचा रोगाच्या प्रमाण आहे ते वाढू शकते व पीक त्या बुरशी रोगाला बळी पडू शकते। त्यानंतर तण नियंत्रण। तर तण नियंत्रणामध्ये जर म्हटलं तर जरबेरा लागवडीसाठी तण काढणं आवश्यकच आहे, कारण की जरबेराचं पीक जर तण नाही काढलं त्या ठिकाणी पीक व्यवस्थित उगवणार नाही किंवा त्याला पिकाला ते तण उगू देणार नाही। त्यामुळे लागवडीच्या पहिल्या 3 महिन्यासाठी रोज 2 आठवड्यातून एकदा तण काढले जाते आणि लागवडीच्या 3 महिन्याच्या नंतर 30 दिवसाच्या अंतराने खुरपणी केली जाते। म्हणजे प्रत्येक लागवडीनंतर एका महिन्याच्या म्हणजे अंतराने त्याला लागवड ते नियत केली जाते। अशा प्रकारे तुम्ही पाणी व्यवस्थापन आणि तण नियंत्रण तुम्ही व्यवस्थित करू शकता। नेक्स्ट बघणार आहे आपण जरबेरा पिकातील रोग व किडी याचं नियंत्रण। तर आता आपण बघणार आहे किडी। तर किडीमध्ये जे आहे तर पहिले येते मावा। आता मावाचं जर काय आहे हे बघा, मावा काय करते मात्र या पानांवरती राहतो खालच्या बाजूने साईडला आणि तो यातला अन्नरस शोषण करते। आता अन्नरस शोषण केल्यामुळे काय होते, पानं असे थोडे एडे वाकडे होतात त्यानंतर ते पूर्ण असे पानं काळसर होतात, म्हणजे निश्चितसारखे दिसतात ते पानं असे वाडेकडे होऊन आणि जरगट दिसतात ते पानं। जरगट दिसल्यामुळे काय होतं म्हणजे ते जरगट कशामुळे होतात, त्यातला अन्नरस शोषण केल्यामुळं। आणि अन्नरस शोषण केल्यामुळं काय होते माहिती का, ते पानं जे आहेत तर ते पूर्ण असे हे बघा काळसर रंगाचे असे पूर्ण असे वाकडलेले पानं दिसतात। आणि हे जे आहे तर अशामुळे जे फुला जर होते त्यांना अन्नद्रव्याचा उचल होत नाही व्यवस्थित। त्यामुळे आपल्याला हा मावा जो आहे तर हा कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे। आणि कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी आपण त्याला उपाय दिलेले आहेत। तर यासाठी तुम्हाला डिझायर 30 मिली किंवा रियांश 20 मिली किंवा लान्सर गोल्ड 30 ग्रॅम किंवा हुलाला 7 ते 8 ग्रॅम। तर याच्यासोबत तुम्हाला बेस्ट स्टिकरसुद्धा घेणं महत्त्वाचं आहे। स्टिकर तर स्टिकर कशासाठी, तर याच्यामध्ये जर मावा कीड आहे तर ते कीड काय करते, रस शोषल्यामुळे त्याची विष्ठा जी आहे ती खालच्या पानावरती पडते किंवा खालच्या खोडावरती किंवा दांड्यावरती फुलाच्या कुठं ना कुठं ज्या ठिकाणी कवडा भाग त्या ठिकाणी ते मावा तर राहतोच। तरुण खालच्या भागावर विष्ठा पडल्यामुळे त्या ठिकाणी त्या चिकट विष्ठामुळे औषध त्या ठिकाणी थांबत नाही। औषध थांबल्याने त्यामुळे त्या ठिकाणी किडीला कंट्रोल भेटत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी ते किडीला कंट्रोल भेटण्यासाठी स्टिकर प्रतिपंप 5 ml त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे। स्टिकर काय करते, तर स्टिकर पानावरती प्रमाणात व्यवस्थित पसरवते। अशा प्रकारे त्या गोष्टी स्टिकरमुळं व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजन केल्यामुळं त्या ठिकाणी कीड तुम्हाला लवकर कंट्रोलात येईल। नेक्स्ट बघणार आहोत आपण पांढरी माशी। आता या पिकावरती पांढरी माशी सुद्धा येते, झाडाच्या पानाच्या मागून पांढरी माशी राहते बघा, अशा प्रकारे पांढरी माशी आहे। तर हे पांढरी माशी काय करते माहिती का, जसं मावाचं रस शोषण कीड करते तसेच हे पण सुद्धा एक रस शोषण करणारी कीडच आहे। तर हिला कंट्रोल करणं एक महत्त्वाचंच आहे। हे काय करते माहिती का, झाडाच्या ज्या नसा आहेत समजा हिरव्या त्यातून रस शोषण करते ती, त्यामुळे जे पानात त्याचे निस्तेज होतात। त्यामुळे त्याला लवकर कंट्रोल करण्यासाठी आपण उपाय दिलेला आहे पटेला पॅक 40 मिली। तर पटेला पॅक जे आहे तर हे त्याची तिन्ही सायकल जी आहे म्हणजे अंड पिल्ल प्रौढ अवस्था तर ही बाल्य अवस्था सर्व म्हणजे पूर्ण सायकल त्याची जी आहे तर ते पूर्ण कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला पटेला पॅक 40 मिली दिलं आहे।
अमेट 15 ग्रॅम, पांडा सुपर 30 मिली किंवा टाटा मानिक 10 ग्रॅम किंवा SLR 525 40 ml अशी फवारणी करून आपण पांढऱ्या माशीला कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट बघणार आहे आपण थ्रिप्स. तर थ्रिप्स आता हे बघा, हे दाखवले आपण थ्रिप्स कशा प्रकारे. तर हे काय करतात, यांचा जो रस संचार करण्यासाठी त्यांना जो जबडा आहे तो दातासारखा असतो, तो पूर्ण असा खडतडतो पानाला आणि खडतडल्यानंतर काय करतो, नंतर तो रस शोषण करतो. आणि असं केल्यामुळं जर समजा त्या पानाला असं दाताच्या जबड्यानं जर खरबडलं, त्या ठिकाणी झाडाच्या पानाला जखमा होतात आणि जखमा झाल्यामुळं काय होते, ते पान असं कडक पडते आणि रट होते. त्यामुळं यांना कंट्रोल करणं सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही डिझायर 30 मिली किंवा कराटे 15 मिली किंवा ट्रेसर 7 मिली किंवा डेलिगेट 18 ml म्हणजे मिली असं प्रमाण घेऊन त्या ठिकाणी फवारणी करून यांना कंट्रोल त्या ठिकाणी निश्चितच मिळेल. नेक्स्ट बघणार आपण नांगअळी. आता हे बघा, हा बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही नांगअळी नक्की काय आहे आणि तिचे जे समजा अपाय करते झाडावरती, तर ते अपाय कशा प्रकारे समजून येतात तर दाखवतो. नांगअळी बघा, हे बघा, हे पानावरती जे आहे ना, हे नागासारखे, हे बघा पांढरे पांढरे, हे काय करते, आतून जातो अन्नरस शोषणासारखं, म्हणजे ते आतून पानाला म्हणजे हे चाटत नाही तिथे अशी. तर त्यामुळे झाडाच्या पानावरती असे पांढऱ्या रंगाचे असे नांगअळीसारखे असे दिसतात तुम्हाला बघा, ते नांगअळीचा प्रादुर्भाव आहे. तर नांगअळीला कंट्रोल करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर तुम्हाला सकाळी 9च्या अगोदर फवारणी करणं अत्यावश्यक आहे. तर तुम्ही म्हणाल सर 9च्या अगोदरच का, कारण की हे अळी जी आहे तर हे सकाळी जास्त अटॅक झाडावरती करते, नंतर ते झाडावरती दिसत नाही, राहत नाही. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पांडा सुपर 30 ml, सरेंडर 30 मिली किंवा कराटे 15 मिली किंवा आबासिन 15 मिली याची प्रतिपंप घेऊन त्याची फवारणी करू शकता. त्यामुळे तुम्हाला निश्चितच कंट्रोल भेटेल, पण कंट्रोल भेटण्यासाठी तुम्हाला सकाळी 9च्या अगोदर फवारणी महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघणार आहे आपण पानं खाणारी अळी. तर या अळीच्या कंट्रोलसाठी आता हे अळी जर आपण पहिली गोष्ट तर पानं खाणारी म्हटल्यानंतर जर हिने जर पूर्ण पानं जर खाल्ले तर फुलाचा विकास कसा होईल, फुलाला अन्नद्रव्य कुठून भेटतील, जिने जर पूर्ण नुकसान जर केलं तर. त्यामुळे या अळीला कंट्रोल करणं एक महत्त्वाचंच आहे. तर हिला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इमान 10 ग्रॅम, अळी जास्त प्रमाणात जर असेल तर इमान प्लस पांडा सुपर 30 मिली घेऊ शकता किंवा प्रोपेक्स सुपर 30 मिली इमानसोबत घेऊ शकता. अळी जर कमी असेल तर तुम्ही दोनपैकी इमान 10 ग्रॅम किंवा पांडा सुपर 30 मिली किंवा प्रोपेक्स सुपर 30 मिली. जर अळी जास्त असेल तर तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये घ्यायला की नाही, इमान किंवा पांडा सुपर, इमान किंवा प्रोपेक्स सुपर. त्यानंतर कोराझन 8 मिली, पॅराझाईट 40 मिली. हे फवारल्यानंतर तुम्हाला निश्चितच या अळीचा तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल मिळेल. नेक्स्ट बघणार आहे आपण रोग व्यवस्थापन. आता या जरबरा पिकावरती रोग कोणते कोणते येतात आणि त्याच्यासाठी उपाय कोणते. तर याच्यावरती सर्वात पहिला रोग म्हटलं तर अल्टरनेरिया स्पॉट म्हणजे झाडाच्या पानावरती हे बघा असे स्पॉट पडतात, झाड म्हणजे पान सुकल्यासारखं दिसते बघा, हे स्पॉट पडत आहेत. हे स्पॉट पडल्यामुळे काय होते माहिती का, झाडाचे पानं, हा जो प्रकार आहे तर हा एका झपाट्यानं वाढणारा रोग आहे. हा एकदा झपाट्यानं वाढला ना याचे पानं पूर्ण असे स्पॉट पडतात आणि हा स्पॉट झपाट्यानं वाढल्यामुळे पूर्ण पान त्याचं वाढून जाते आणि हे पान वाढल्यामुळं ज्याला ते सूर्यप्रकाश जे संश्लेषण क्रिया आहे तर ते मंदावते. त्यामुळे झाडाचं पोषण जे आहे तर ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुम्हाला फुलांची गुणवत्तासुद्धा त्या ठिकाणी ढासळलेली दिसेल. त्यासाठी तुम्हाला उपाय म्हणून त्या ठिकाणी विसल्प 40 ग्रॅम किंवा प्रोपिको 20 मिली किंवा सुखी 30 ml किंवा अमेस्टर टॉप 15 मिली किंवा एलिएट 30 ग्रॅम यापैकी कुठलंही एक औषध तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता. प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे प्रतिपंपाचं, त्यानुसार तुम्ही फवारणी करू शकता. नेक्स्ट बघणार आहे आपण खोडकूच. आता खोडकूच नक्की कसं असते तर खोडकूच जे आहे तर हे बघा, या ठिकाणी खोडाला आहे ना तर थोडासा म्हणजे एक स्पॉटसारखा स्पॉट पडतोय आणि ते खोड तिथून तुटून पडते. ते तुटल्यामुळे जर म्हटलं तर पूर्ण झाडाचं नुकसानच होते. तर या ठिकाणी तुम्हाला खोडकूस नियंत्रणासाठी तुम्हाला उपाय दिले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही कोनिका 30 ग्रॅम घेऊ शकता किंवा ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम प्लस स्टेप्रोसायक्लिन 2 ग्रॅम. तर याची फवारणी करताना एक काळजी घ्यायची, याची फवारणी तुम्हाला शेंड्यावरती नाही करायची. ज्या ठिकाणी तुम्हाला हा रोग आढळलाय किंवा दिसलाय त्या ठिकाणी त्याच्या खोडावरती दाट फवारणी तुम्हाला याची करावी लागेल. हे एक महत्त्वाचं आहे. प्रमाण तुम्हाला दिलं आहे, पण फवारणी करताना समजा तुम्हाला इथं समजा त्याला डॅमेज दिसत आहे तर तुम्हाला
या म्हणजे खोडाला पूर्ण खोड तुम्हाला त्या ठिकाणी फवारणीतून तुम्हाला व्यवस्थित भिजवून घ्यावं लागेल. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच तुम्हाला या गोष्टीनं एवढ्या फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण भेटेल. नंतर आहे मूळकूच. आता मूळकूच नक्की काय आणि त्या मूळकुजीची तुम्हाला म्हणजे कसं ओळखायचं, तर आपण स्क्रीनवर दाखवलेलं आहे. तर हे बघा, आता इथं झाड टवटवीत आणि हिरवं आहे आणि या ठिकाणी झाडाचे पानं पूर्ण सोकलेले आहेत आणि झाड म्हणजे सोकून गेले, मरून गेले झाड ते. तर हे बघा, आता हे कसं ओळखायचं, तर बघा आता याचे जे पांढऱ्या मुळ्या आहेत ना, तर ह्या पांढऱ्या मुळ्या पूर्ण विकसित झालेल्या आहेत, त्या चांगल्या स्ट्रॉंग मुळ्या आहेत, त्या रूट चांगलं म्हणजे एकदम व्यवस्थित स्ट्रॉंग असल्यामुळं झाड व्यवस्थित आहे. आणि या ठिकाणी याला मूळकुजला बुरशी मुळं, जे जमिनीतली जी बुरशी आहे फ्युजेरियम विल्ट, त्या बुरशीचा अटॅक झालेला आहे. त्यामुळे जे मूळ आहेत ते एकदम म्हणजे निस्तेज असं म्हटलं चालते आणि खराब झालेले आहेत. त्यामुळे झाडाचं जे आहे तर हे प्रकृती थोडी म्हणजे झाड सोकलेलं आहे. तर याला नियंत्रणासाठी आपण उपाय दिला आहे. जैविकमध्ये जर गेलं आपण त्या ठिकाणी तुम्हाला ट्रायकोडर्मा जो आहे, तर ट्रायकोडर्मा DX जे आहे तो प्रति जर घेतला पुन्हा तर 20 गुंठासाठी तुम्ही 500 ग्रॅम 20 गुंठासाठी प्रमाण आहे. याचं काही नाही, ट्रायकोडर्मा तुम्ही कितीही वापरला, एक केजी वापरला किंवा 500 ग्रॅम वापरला तर त्याचं काही होणार नाही आहे. हे जैविकमध्ये आहे. याच्यासोबत तुम्हाला आता मुळा या ठिकाणी खराब झाले आहे, पण चांगल्या मुळांसाठी तुम्हाला त्यासोबत प्लस रायझर घ्यावं लागेल. जैविकमध्ये ट्रायकोडर्मा प्लस रायझर 2 लिटर हे एकराचं झाले. त्या ठिकाणी तुम्ही 1 लिटर सुद्धा घेऊ शकता. जे रायझर आहे त्या ठिकाणी तुम्ही 1 लिटर सुद्धा घेऊ शकता ट्रायकोडर्मा सोबत. आणि हे रासायनिकमध्ये हे झालं जैविक. आणि रासायनिकमध्ये तुम्ही पिक्सल 500 ग्रॅम, एलिएट 500 ग्रॅम किंवा रेडीमेड गोल्ड 500 ग्रॅम यासोबत तुम्ही परत रायझर सुद्धा घेऊ शकता. हे झालं जैविकमधलं, हे रासायनिक म्हटलं. रायझर तुम्ही याच्यासोबतही घ्यायचं आणि या रासायनिक सोबतही तुम्ही घेऊ शकता, म्हणजे घ्याच पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी. जमिनीचं त्या ठिकाणी पोत सुद्धा सुधारेल आणि त्याला पांढऱ्या मुळांची वाढ झाल्यामुळे झाड जे आहे तर एकदम स्ट्रॉंग म्हणजे त्याला अन्नद्रव्याचा उचल जोरात होईल. त्यामुळे त्या ठिकाणी रायझर तुम्ही लिक्विडमधलं घेऊ शकता. नेक्स्ट म्हणणार आपण पावडर बुरशी. आता भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हा जो रोग आहे तर हा आढळून येत आहे. तर त्यांना असं वाटतंय की हे एका प्रकारचं समजा काहीतरीच वेगळंच काहीतरी आहे, किंवा हे क्लिअर होऊन जाईल, काही याला फवारण्याची गरज नाही. तर असं नाही आहे, हा एक रोगच आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हा रोग कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला उपाय दिले आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला विसल्प 40 ग्रॅम किंवा नेटिओ जे आहे तर नेटिओ 15 ग्रॅम, इंडेक्स 25 ग्रॅम किंवा लुना 15 ml याची फवारणी करताना तुम्ही याच्यासोबत सुद्धा बेस्ट स्टिकर वापरू शकता 5 ml. हे वापरल्यानंतर तुम्हाला जे आहे तर त्याचे नॅचरच तुम्हाला या ठिकाणी त्याचा कंट्रोल भेटेल. हे पावडर विल्ट बुरशी आहे, म्हणजे पानावरती पावडरसाठी तुम्हाला दिसेल. तर आपण बघणार आहे काढणी व काढणी नियोजन. तर आता जरबेरामध्ये काढणी नियोजन नक्की त्याला काय करावं लागेल ते बघावं लागेल. त्याच्यामध्ये आता नियोजन सुद्धा आपण सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण जरबेची लागवड जी आहे तर सुमारे समजा लागवडीपासून तर आपण 75 ते 90 दिवसात जरबेराचं फूल जे ते काढणीसाठी येते. तर आपण नक्की आता ते काढण्यासाठी येते पण कसं ओळखायचं, तर ते पण सुद्धा त्याचं एक काढण्याचं नियोजन आपण त्याला सांगितलेलं आहे. तर जरबेराचे झाड जे आहे तर एका वर्षामध्ये आपल्याला जवळपास 40 ते 45 जे फुलं आहेत तर ते आपल्याला उत्पादन देते एक रोप. त्यासाठी तुम्हाला जे आहे तर ते झाडाचं उत्पादन जे आहे तर त्याचा कालावधी जो उत्पन्न देण्याचा तर ते आपण सतत एकदा लागवड केल्यापासून आपल्याला 3 वर्ष त्याचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं, जसं एक खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, त्यानंतर बेसल डोस आपण अगोदर दिला होता तो व्यवस्थित द्यावा लागेल तुम्हाला. त्यानंतर विद्राव्य खत व्यवस्थापन तुम्हाला टाईमशीर द्यावं लागेल. तसे जर आपण त्याची जोपासना केली तर ते आपल्याला जवळपास 3 वर्ष त्याचं आपल्याला उत्पादन देते आणि त्यापासून आपल्याला उत्पादन मिळेलच, अपेक्षितच मिळेल तुम्ही व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर. तर त्याचं नियोजन जे आहे काढणीचं, तर काढणीचं नियोजन आपण व्यवस्थितरित्या करावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळीच तुम्हाला त्या फुलाची काढणी करावी लागेल. त्यानंतर काढणी करताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ते म्हणजे काय, तर जो फुलाची जी दांडी आहे तर ती दांडी जी आहे तर जवळपास 45 ते 55 सेंटीमीटर असणं महत्त्वाचं आहे. आणि फुलाचा जो आकार म्हणजे व्यास, म्हणजे जो फुलाचा जो पूर्ण गोलाकार जो व्यास असतो ना तर तो व्यास जो आहे तर तो 10 ते 12 सेंटीमीटर असणं महत्त्वाचं आहे. हे असं एवढं लक्षात घेता त्याची काढणी तुम्ही नियोजन व्यवस्थित करू शकता. नेक्स्ट बघणार आहे आपण उत्पादन. तर ते उत्पादन जे आहे तर त्याची लागवड केल्यानंतर तुम्हाला जवळपास 3 वर्ष, तिथं 2 ते 3 झालेलं आहे आपलं, तर ते 3 वर्ष झाडापासून आपल्याला उत्पादन घेता येते. त्यानंतर या पिकाचे 20 गुंठ्यात लागवडीपासून सरासरी साधारणपणे आपण 4,80,000 ते 5,40,000 फुलांचं उत्पादन मिळू शकते. तर याच्यामध्ये कसं आहे तर आपण एका याच्यात जे म्हटलं पकडलं आपण तर आपण एका एकरामध्ये त्या ठिकाणी 24,000 रोपं लागतात आणि 20 गुंठ्यामध्ये जे आहे तर फक्त आपल्या त्या ठिकाणी 12,000 रोपं लागतात.
तर 12,000 रुपयापासून आपल्याला एका एकरात समजा आपण 45 रुपये जर पकडलं तर तुम्हाला इतकी फुलं त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. तर या पिकाच्या सुधारित जातीपासून लागवड केल्यापासून एका झाडापासून 40 ते 45 फुलं तुम्हाला मिळतात आणि पुढील वर्षीचं उत्पादन तुम्हाला थोडं जर व्यवस्थापन चांगलं तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच वाढेल. हे झालं तुमचं उत्पादन. नेक्स्ट जे आहे तर जरबेरा फुलांची पॅकिंग हे एक महत्त्वाचा त्यातला एक मुद्दा आहे. तर आता पॅकेजिंग कशी करायची फुलांची, तर पॅकेजिंगमध्ये जर म्हटलं तुम्ही तर प्रत्येक फुलासाठी तुम्हाला स्वतंत्र प्लॅस्टिकची पॅकिंग ही जी पद्धतीमध्ये प्रत्येक फुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत त्याची पॅकिंग करावी लागेल. आणि यानंतर सर्व फुलं जी आहेत तर तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीत बसतील अशा रीतीने अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ती पॅकिंग करावी लागेल. कशामध्ये, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. पण प्लॅस्टिकची पिशवी तुम्हाला पूर्ण पॅकिंग नसावी, त्याला व्यवस्थित त्याला म्हणजे थोडंफार हवा सुद्धा त्या ठिकाणी खेळती राहिली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला निवडावी लागेल. आणि दुसरी जी पॅकिंग आहे तर ती आहे पुठ्ठ्यावरील फुलांची पॅकेजिंग. तर याच्यामध्ये सुद्धा तुमचं फूल जे आहे तर पॅकिंग करताना तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागेल. तर या पद्धतीमध्ये जे आहे तर प्रत्येक फूल हे राखीप्रमाणे त्या पुठ्ठ्यावर म्हणजे लटकवल्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी लटकवून आणि सर्व फुलांची दांडे जी आहे ते रबर बँडने म्हणजे रबरने तुम्हाला त्या पुठ्ठ्यावरती पूर्ण असे पॅक करून घ्यावे लागतील तुम्हाला त्या ठिकाणी. तर असं मागील बाजूस पॅक केल्यानंतर ते जे बँड केलेले जे फुलं आहेत तर तुम्हाला ते प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये भरून त्या ठिकाणी भरतात किंवा भरून तुम्हाला ती जोडची समजा त्याची प्रतवारी जी आहे तर ते खराब न होण्यासाठी तुम्हाला ते व्यवस्थित त्या ठिकाणी भरावं लागतील. आणि नंतर अशा प्रकारची जी फुलं आहेत ती समजा चांगल्या मार्केटला समजा चांगली जे समजा बाजारपेठ आहे जोडची किंवा म्हणा किंवा परिसराची त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी सहज ते पाठवू शकता. ते प्रतवारी चांगली जर राहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला चांगला सुद्धा बाजारभाव मिळू शकतो अशी जर तुम्ही पॅकेजिंग व्यवस्थित केली तर. नेक्स्ट बघणार आहे आपण जरबेरा फुलांचे मार्केट. आता मार्केट कुठं कुठं आहे बा फुलांचं, हा एक मोठा शेतकऱ्यांपुढे समस्या आहे. किंवा आता मार्केट आम्हाला एकच आहे पण आम्हाला दुसरं सुद्धा चांगलं मार्केट पाहिजे मोठं. तर त्या ठिकाणी तुम्हाला मुंबईला पण आहे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नगर, सोलापूर असे बरेच चांगले मोठे मार्केट आहेत. तसं तेलंगणा जर मध्ये बघितलं तर तेलंगणामध्ये निजामाबाद आहे, हैदराबादसुद्धा आहे. आणि जर आपण तिकडे MP साईड गेलो मध्य प्रदेशमध्ये तर त्या ठिकाणी रतलाम हे एक फुलांचं चांगलं मोठं मार्केट आहे. तर हे झालं आपलं मार्केटबद्दल माहिती. नेक्स्ट आपण बघणार आहे फुलं टिकवण्याचे उपाय. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण फुलाची काढणी करतोय पण आपल्याला जे आहे तर साठवणीसाठी समजा आपल्याला शीतगृह म्हणजे जे असतात तर ते अवेलेबल नसतात किंवा मग आपल्याला दूरच्या बाजारपेठातसुद्धा आपल्याला फुलाला पाठवावं लागतात. तर त्यावेळेस तुम्हाला हे महत्त्वाची गोष्ट आहे फुलं टिकवण्याची. तर आता हे कसे टिकवायचे, तर हे बघा लांब दाटाचे दांडा जो आहे फुलांचा देठासह फुलांचा काढून लगेच म्हणजे ज्याला आपण जे त्याचा दांडा आपण शेतामध्ये समजा आपण आता काढणी आहे त्याला आपण काढतोय त्या टायमात तो दांडा काढल्यानंतर लगेच तो पाण्यात ठेवल्यास फुले 5 ते 6 दिवस सहज टवटवीत राहतात. आणि दुसरी जी आहे टिकवण्याची पद्धत तर फुले काढल्यानंतर ती जास्त काळ टिकवण्यासाठी फुलदांड्याची जो फुलदांडा आहे तो सिल्वर नायट्रेटमध्ये किंवा साखरेच्या द्रावणामध्ये किंवा आता हे जर समजा तुम्हाला दोन्ही नसले तर त्या ठिकाणी 8HQC म्हणजे हायड्रोक्सी क्विनोलिन सिट्रेट याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते याच्या द्रावणात 24 तास समजा बुडवून 24 तास ठेवल्यास ती जास्त काळ टिकतात. हे झालं तुमचं जे आहे तर टिकवण्याचा उपाय फुलांचा. नेक्स्ट बघणार आहे आपण जरबेरा फुलशेतीमध्ये येणारे आव्हाने. आता याच्यामध्ये सुद्धा बरेच काही आव्हाने आहेत. तर आव्हानाबद्दल जर म्हटलं तर पहिलं आव्हान जे आहे तर फुलांचं बाजारात वाहतूक करण्यासाठी काही विशिष्ट सेवा नसल्यामुळं बऱ्याच अडचणी शेतकऱ्यांसमोर येतात. दुसरं आव्हान जे आहे तर ते फुलांची साठवणूक करण्यासाठी जे शीतगृह आहेत तर शीतगृह जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि जे काही आहेत समजा थोड्याफार प्रमाणात उपलब्ध ते मोठ्या शहरात म्हणजे दूरच्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर त्या ठिकाणी ते शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत. आता हे काय घेऊ शकत नाहीत तर आता शहरापासून जे समजा ज्या ठिकाणी शीतगृह आहे त्या शहरापासून शेतकऱ्यांचे जे समजा बरंच दूरवर ते राहतात किंवा त्या ठिकाणी त्यांना वाहतूक करता येत नाही, एवढ्या दूर केलं तर त्याला जास्त खर्च लागतो. तर हे एक समस्या त्याचं आव्हान जे आहे ते शेतकऱ्यांपुढे राहू शकते. त्यानंतर तिसरं जे आव्हान आहे तर पॅकेजिंग. आता हे एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता पॅकेजिंग जर म्हटलं तर परत पहिली गोष्ट आपल्याला पाहावं लागेल मजूर. आता मजूर जर म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला मजूर एवढं हे व्हायला आहे की आपण कितीही काही केलं तरी ते मजूर शेतावरती कामासाठी येण्यासाठी म्हणजे सज्जच नाही आहे. हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आहे. आणि जर मजूर नसेल तर पॅकिंग करणं शक्य नाही आहे, एवढी पॅकिंग करणं. त्यामुळे हा एक समस्या शेतकऱ्यांपुढे समोर समस्या आहे. आणि चौथी जी समस्या आहे तर ती आहे बाजारपेठ समस्या.
आता बाजारपेठ समस्या जर समज म्हटलं तर नक्की काय, आता बाजारपेठ म्हटलं तर पहिला मुद्दा जर आपण डोळ्यापुढे घेतला तर सगळ्यात पहिले म्हणजे बाजारभाव. आता बाजारभाव आपल्या हाती नसल्यामुळे हे शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठी समस्या आहे. अशा प्रकारे हे समस्या आणि आव्हाने आहेत. नेक्स्ट आपण बघणार आहे जरबेरा फुलशेतीचे कमाईचे गणित. आता हे बघा, आता हे तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे. आता हे बघा, जर आता त्या ठिकाणी आपल्याला जरबेरा फुलशेती लागवड करणं म्हटलं तर हरितगृहाशिवाय जरबेराची लागवड नाही. पहिला मुद्दा तर हा आहे. आणि हे जर हरितगृह जर घेणं म्हटलं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी बँकेकडून कर्ज घेऊन म्हणा किंवा काही शेतकरी प्रगतशील ते सुद्धा करू शकतात, असं काही नाही आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला एका एकासाठी जर तुम्हाला हरितगृह बांधणं जर म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 32 ते 33 लाख रुपये खर्च येतो हरितगृहासाठी. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं हरितगृह तर भरपूर काही आहे त्यात तुम्हाला, जसं की त्याचे जे काही फॉग आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याची काही अँगल वगैरे लोखंडी, असं त्याला भरपूर काही खर्च आहे. आणि त्यातून तुम्हाला शासनामार्फत तुम्हाला 50% सबसिडीसुद्धा आहे, म्हणजे अनुदान आहे. तर आपण तसं एक उदाहरण घेतलेलं आहे. तर हे बघा, 20 गुंठ पॉली हाऊस उभारण्यासाठी तुम्हाला 16 लाख रुपये खर्च येतो. किती गुंठ्यासाठी? 20 गुंठ्यासाठी तुम्हाला 16 लाख. तर त्यातून तुम्हाला 50% अनुदान, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय झालं, पॉली हाऊस उभारण्यासाठी 8 लाख रुपये त्या ठिकाणी तुम्हाला खर्च आलेला आहे 20 गुंठ्यासाठी, म्हणजे अर्ध्या एकरासाठी. आणि एका एकरासाठी 32 लाख रुपये खर्च आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 50% अनुदान भेटल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला 80 लाख रुपये म्हणजे 8 लाख रुपये खर्च आलेला आहे. त्यानंतर सिंचन व्यवस्था. आता सिंचन व्यवस्था जर इथं दाखवलेली आपण 1,80,000. तर आता ही कशी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिंचनमध्ये तुम्हाला ड्रीप येतील, त्यानंतर त्याचं फिल्टर, व्हेंचुरी, त्यानंतर तुम्हाला काही पाईप लागलेल्या त्या ठिकाणी तुम्हाला 2.5 इंची 4-5 म्हणजे 2.5 इंची 3 इंची पाईप लागतील, काही तुम्हाला एल्बो लागतील, अशा बरंच काही त्या छोट्या मोठ्या म्हणजे उपकरणे आहेत. तर त्याचे आपण पकडले 1,80,000. त्यानंतर बेड तयार करणे, त्यासाठी आपण 2 लाख पकडायचं. बेड तयार करणं म्हणजे नक्की फक्त मातीची बेड करणे नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लाल मातीसुद्धा आणावी लागेल नसेल तर. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वाळू, त्यानंतर काही थोड्या प्रमाणात शेणखत, त्यानंतर अजून दुसरी गोष्ट, या बेडमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी जसं की गव्हाचा भुसा किंवा तांदूळाचा जे साईपासून बनणारा भुसा आहे तो पण या ठिकाणी लागेल. त्यामुळे आपण 2 लाख रुपये बेड तयार करण्यासाठी आपण म्हणजे पकडलेली आहे मजुरी. त्यानंतर जे रोपं आहेत तर ते रोपं तुम्हाला जे आहेत तर ते 35 रुपये नगानं रोप भेटेल. आणि एका एकरात जर पकडला आपण तर जवळपास त्या ठिकाणी तुम्हाला 24,000 रोपं लागतील. तर 20 गुंठ्यासाठी आपण त्या ठिकाणी 12,000 रोपं पकडले, तर 12 गुणिले जर तुम्ही 35 केलं तर त्या ठिकाणी 4,20,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. आणि हे टोटल जर आपण बेरीज केली तर त्या ठिकाणी तुमची बेरीज जाणार 16 लाख रुपये. हे झालं तुमचा खर्च, म्हणजे हे झाली तुमची गुंतवणूक. हे गुंतवणूक जे आहे तुम्हाला, तर हे तुम्हाला गुंतवणूक म्हणजे कसं असते, एकच वर्ष, ते एका वर्षात केल्यानंतर तुम्हाला परत गुंतवणूक त्या ठिकाणी करायची गरज पडणार नाही. हे झालं तुमची गुंतवणूक. आणि हा झाला तुमचा खर्च. आता खर्च कसं, त्या ठिकाणी तुम्हाला पकडलं आपण खत, जसं की आपण बेसल डोस सांगितलं आहे, त्यानंतर आपले विद्राव्य खतं सांगितले आहेत, तर ते आपण पकडले 30,000 रुपये. त्यानंतर फवारणी औषधी जर आपण पाहिलं तर ते पकडले आपण 20,000 रुपये. त्यानंतर मजुरी. आता या मजुरी म्हणजे नक्की काय काय येणार, आता मजुरी जर पकडलं तुम्ही त्या ठिकाणी तुमची खुरपणी निंदणी येणार, त्यानंतर काही छोट्या मोठ्या अंतर्मशागती म्हणा ते येतील, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी येणार, त्यानंतर त्या फुलांची काढणी येणार, पॅकेजिंग काढणीच येणार, पॅकेज आपण नंतर पकडलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला लागेल 2 लाख रुपये खर्च. कारण की तुम्हाला जर प्रत्येक जर आता 1 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी मजूर ठेवून जात, कमीत कमी 3 मजूर त्या ठिकाणी लागतील तुम्हाला, या कंटिन्यू चालू ठेवायची, ते बंद नाही ठेवायची. त्या ठिकाणी तुम्हाला ते 2 लाख रुपये खर्च येणार. त्यानंतर पॅकेजिंग आणि वाहतूक. आता पॅकेजिंगसाठी तुम्हाला सांगितले पॅकेजिंग करणं कसं आहे, प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा मग त्या पुठ्ठ्यावर कागदाच्या, त्या ठिकाणी तुम्हाला ते प्लॅस्टिकचा खर्च वाढेल. त्यानंतर तुम्हाला मजुरी लागेल, तर ते आपण टोटल पकडलं 1.5 लाख रुपये. तर असा टोटल खर्च झाला तो 4 लाख रुपये, म्हणजे हे 16 लाख आणि ते 4 लाख टोटल झाले 20 लाख रुपये. तर आपण नेक्स्ट बघणार आहे किंवा पहिल्या वर्षाचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष देऊन काम करावं लागेल. आता तुम्हाला जर लास्ट लोक जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सर्व गोष्टी समजेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर याच्यामध्ये बघा, जरबेरा फुलाची 20 गुंठ्यात उत्पादन कमीत कमी 4,80,000 ते 5,40,000 तुम्हाला सरासरी फुलाचं उत्पादन मिळेल. जर त्याचा आपण आता तुम्ही म्हणता की इतकं उत्पादन निघलं तर आपण या ठिकाणी कमीत कमी भाव पकडलेला आहे 3 रुपये. जरबेराचे जे एक फुल आहे दांडीसहित, तर ते आपण 3 रुपये त्याचा एक भाव पकडलेला आहे का दांडीचा. तर हे बघा, 3 गुणिला आता ते इतके फुल निघले 40 म्हणजे 4,80,000, तर 3 गुणिले 4,80,000 जर केले आपण तर ते होतात 14,40,000 रुपये.
आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न जर भेटलं 5,40,000 जर तुम्हाला फुलाचं उत्पादन भेटलं तर 5,40,000 गुणिले 3 जर केलं तर 16,20,000. आता हे बघा, हा तुमचा नफा नाही आहे, हा तुमचा नफा नाही आहे. तर हे बघा, आता मागच्या वर्षी आपण ते गुंतवणूक केलेली आहे, ते गुंतवणूक आपण त्यात काढावं लागेल तुम्हाला. तर गुंतवणूक जी आहे ते 16 आणि खर्च तो 4 लाख, म्हणजे 16 आणि 4 20 बरोबर. आता जर तुम्हाला कारण या उत्पादन तुम्हाला हे इतकं तुम्हाला मायनस करावं लागेल. तर हे बघा, इथे दाखवलेलं आपण 20 लाख, हे बघा म्हणजे ते 16 मागच्या गुंतवणूक आणि खर्च शेतातला, हे 20 लाख मायनस हे तुम्हाला आलेला पैसा समजा उत्पादनातून, हा तुम्हाला 14,40,000. अजून मायनस जर केलं समजा तर 5,60,000 रुपये हे तुमचा नफा नाही आहे. तरी तुमचे तिकडे पैसे गुंतलेले आहेत 20 लाखामध्ये, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला पहिल्या वर्षी तुमची गुंतवणूक तुम्हाला त्या ठिकाणी कमी होईल, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला हे पैसे तुमचे गुंतलेले आहेत. हा तुमचा म्हणजे तुम्हाला पैसा आला आहे उत्पादनातून, पण हा तुमचा गुंतलेला आहे पहिल्या वर्ष, म्हणजे त्या ठिकाणी जे पॉलिहाऊसमध्ये. जर तुम्हाला इतके जर फुलं समजा उत्पादन भेटलं फुलांचं, तर तुमची इतकी गुंतवणूक राहिलेली आहे. आणि जर तुम्हाला 5,40,000 जर फुल उत्पादन झालंय, त्यातून आपण 3 रुपयाने जर फुल पकडले तर ते झालं तुमचं 16,20,000. तर हे बघा, 20 लाखातून 16,00,000 मायनस केले तर त्या ठिकाणी तुम्ही 3,80,000 रुपये ही गुंतवणूक झालेली आहे. हे तुमचं पहिल्या वर्षाचं आहे. तुम्हाला उत्पादन किती वर्ष झालं जरबेरा? 3 वर्ष, हे लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला पहिल्या वर्ष जर तुम्ही व्यवस्थापन चांगलं केलं तर तुम्हाला उत्पादन शेवटपर्यंत तुम्हाला चांगलंच भेटेल. तुम्ही त्या ठिकाणी नफ्यातच राहाल, निव्वळ नफ्यात. हे झालं पहिल्या वर्षातच. तुमची इथं गुंतवणूक झालेली आहे, हे तुमची गुंतवणूक तिकडे तुम्हाला गुंतलेली आहे तुमची गुंतवणूक, हे त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादन नाही भेटलेलं समजा, हे व्यवस्थित तुमचा नफा नाही आहे. नेक्स्ट तुमचं दुसऱ्या वर्षाचं उत्पन्न. हे बघा, आता त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी गुंतवणूक करायचं काम पडणार नाही. ते तुमचं पॉली हाऊस, ठिबक सिंचन, सर्व गोष्टी तिकडे तुमचं गुंतून पडलेलं आहे अगोदर. त्या ठिकाणी तुम्हाला करायला लागेल फक्त खर्च. आता खर्च जर म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला तुम्हाला खत व्यवस्थापन करावं लागेल, फवारणी व्यवस्थापन करावं लागेल, त्यानंतर जे तुमचं निंदणी खिरवणी आहे ते करावं लागेल, तुम्हाला पॅकेजिंग वाहतूक करावं लागेल. तर हे बघा, आता आपण इथं खत पकडलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला 30,000 रुपये खत पकडले आपण परत. त्यानंतर औषधी फवारणी 20,000 पकडले. त्यानंतर मजुरी म्हणजे लागवड, त्यानंतर फवारणी, खुरपणी, त्यानंतर काढणी, हे आपण 20 म्हणजे 2 लाख रुपये पकडलेले आहेत. त्यानंतर इथं पॅकेजिंग आणि जे वाहतूक आहे तर ते आपण पकडलेले 1.5 लाख रुपये. आणि इतर खर्च, आता इतर खर्च म्हणजे तुम्ही सांगा की कसा सर, आता तिकडे पहिल्या वर्षात आपण जर समजा काहीतरी समजा पाईप वगैरे फुटले किंवा काही नुकसान झाले तरी आपण इतर खर्च समजा जो पकडला तर तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण 1 लाख रुपये पकडला. आता त्या ठिकाणी भरपूर काही महागडे उपकरण आहे, जसं की टेम्परेचर मेंटेन करणं, त्यानंतर फॉगचं काही समजा ते खूप महागडं, त्या ठिकाणी आपण 1 लाख रुपये पकडलं. तर टोटलची बेस जर केली तर ती उरली 5 लाख रुपये. आता हे 5 लाख रुपये तुम्हाला इकडे तुम्हाला जे उत्पादन भेटेल त्यातून तुम्हाला ते मायनस करावं लागेल. आता हे बघा, जेव्हा ते 20 रुपयातून तुम्हाला त्या ठिकाणी 4,80,000 ते 5,40,000 तुम्हाला फुलं भेटलेली आहेत उत्पादनामध्ये, आणि ते 3 रुपयांना आपण विकलेली आहेत. तर त्या ठिकाणी 3 गुणिले 4,80,000 जर पकडलं तर ते उरलं 14,40,000 रुपये. आणि 5,40,000 उत्पन्न भेटलं फुलांचं 3 गुणिला तर ते उरलं 16,20,000 रुपये. आता हे दुसऱ्या वर्षाचा खर्च, हा खर्च तुम्हाला मायनस करावा लागेल. किती? 5 लाख रुपये. तर 14,40,000 मायनस 5 लाख रुपये ते उरलं तुमचं 9,40,000. याची सुद्धा तुमचं उत्पादन नाही आहे हे. तुम्हाला यातून तुम्हाला गुंतवणूक सुद्धा मायनस करावं लागेल. मागच्या वर्षी तुमचे पैसे गुंतलेले आहेत त्या ठिकाणी. तर आणि नंतर 16,20,000 मायनस 5 लाख जर मायनस केले समजा त्यातून तर 11,20,000. तर आता हे बघा, आता आपल्याला यातून काय करावं लागेल, तुमची मागच्या वर्षीची राहिलेली गुंतवणूक कोणती, हे गुंतवणूक तुमची राहिलेली आहे मागच्या वर्षीची, तर हे तुम्हाला मायनस करावं लागेल याच्यातून. तर हे बघा, आता तुम्ही मागच्या वर्षी गुंतवणूक राहिली आहे 5,60,000. आता हे 9,40,000 मायनस 5,60,000. तर हे तुम्हाला बरोबर जर केलं त्याचं मायनस करून तर 3,80,000. तर तुमचं हे उत्पादन आहे, हे तुमचं निव्वळ नफा आहे. आता या ठिकाणी किती उरलं तुम्हाला दुसऱ्या वर्षी उत्पादन? कमीत कमी 3,80,000. आणि जास्तीत जास्त जर तुम्ही पकडलं 11,20,000 म्हणून तुम्ही हे 3,80,000 मायनस केले तर त्या ठिकाणी उरलं तुमचं 7,40,000 रुपये. तुमचं हे दुसऱ्या वर्षाचं उत्पादन. तुम्हाला उत्पादन कधी भेटणार? दुसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी तुमची गुंतवणूक असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे तर नफा त्या ठिकाणी तुम्हाला मिळाला नाही. त्या ठिकाणी तुमची गुंतवणूक राहिली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या वर्षी तुम्हाला चांगलं व्यवस्थापन करून तुम्हाला या ठिकाणी चांगलं उत्पादन घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला हा इतर नफा मिळालेला आहे. किती? 3,80,000 ते 7,40,000. आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला निव्वळ नफा आहे असं म्हटलं चालते. तर हे बघा, तिसऱ्या वर्षाचं उत्पादन जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला टोटल खर्च तुम्हाला या ठिकाणी सेम करावा लागेल तुम्हाला, जसं की खत व्यवस्थापन, फवारणी, औषध, त्यानंतर तुमचं काही मजुरी, त्यानंतर पॅकेजिंग, साठवण, वाहतूक आणि इतर खर्च सर्व सेम तुम्हाला 5 लाख रुपये धरला आपण. आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला सेम एवढंच व्यवस्थापन चांगल्यानंतर तुम्हाला एवढंच उत्पादन होईल, निश्चितच होईल. तुम्हाला व्यवस्थापन तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल तेव्हाच होईल.
आणि तुम्हाला 3 वर्षापर्यंत तुमचं रोप चालेल, तुम्हाला अशा प्रकारच्या रोपाची, तुम्हाला पिकाची, त्या जमिनीची सर्व गोष्टी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तर या ठिकाणी तुम्हाला परत तेवढंच उत्पादन होईल निश्चितच. आणि भाव पण सुद्धा आपण कमीत कमी 3 रुपयेच पकडलं या ठिकाणी पण. तर त्या ठिकाणी तुम्हाला टोटल तिसऱ्या वर्षाचा खर्च सुद्धा तुम्हाला 5 लाख रुपये आलेला आहे. तर हे बघा, आता तुम्हाला काय करावं लागेल, जे उत्पादन समजा की 40 गुणिला 4 लाख 80,000 गुणिला 3 लाख बरोबर 14,40,000. त्यानंतर जास्तीत जास्त उत्पादन 5,40,000 फुलं आहेत, त्याला 3 रुपयाने भाव भेटला तर ते होतील 16,20,000 रुपये. त्यातून तुम्हाला मायनस हा खर्च करावा लागेल. तुम्हाला गुंतवणुकीचा या ठिकाणी संबंध आला नाही, गुंतवणूक तुमची एकदाच होईल पहिल्या वर्षीच. हे तिसऱ्या वर्षाचं गणित आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला तो मायनस केला, त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादन मिळालं 9,40,000 रुपये. आणि जास्तीत जास्त फुलाचं उत्पादन जर भेटलं त्या ठिकाणी तुम्हाला 16,20,000 समजा उत्पादन भेटलंय फुलांचं, तर त्यातून मायनस हे तुम्हाला खर्च मायनस करावा लागेल तुम्हाला 5 लाख रुपये. तर 5 लाख जर मायनस केलं त्या ठिकाणी तुम्हाला 11,20,000 तुमचा हा निव्वळ नफा आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला ते गुंतवणूक असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला कमी नफा भेटला आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक तुमची अगोदर तिथं नील झालेली आहे दुसऱ्याच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या वर्षाच्या, त्या ठिकाणी तुम्हाला इथं निव्वळ नफा भेटला आहे किती, 9,40,000, जास्तीत जास्त 11,20,000. तर अशा प्रकारे आपण हे जे आहे तर आपण सर्व जरबेरा पिकाचं नियोजन आपण बघितलेलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण वाटली किंवा तुम्हाला काही यातलं समजलं नाही तर तुम्ही आमचा जो कृषी सहायता क्रमांक आहे 88 88 16 78 88 या नंबरवरती तुम्ही कॉल करा. तुमच्या काय समस्या त्या समस्या सांगा, आम्ही त्या समस्येचं निवारण नक्की करू. धन्यवाद.